जेवण रेडी आहे. चपाती, मस्त गरमागरम चिकन, कांदा टोमॅटो राईस आणि मालवणी पद्धतीचं चिकन. काही पाऊस पडला होता व गरमागरम भजी बनवली होती. त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी सकाळच्या वेळेचं बघूया. सकाळी मला जरा घाई होती. बाजारातून मी आलेली चिकन घेऊन आणि मला अर्धा पाऊण तासात चिकन वगैरे जेवणाचं सगळं आवरून परत बाजारात जायचं होतं. म्हणून मी चिकन बनवायला घेतलं. तर आधी मी सगळं ओट्यावर सगळं क्लीन करून घेतलं. जी सकाळी नाश्त्याला अंडी बनवली होती ती होती आणि तसंच पसारा होता जरा तो. कारण ओटा स्वच्छ असेल तर जेवण करताना ही मन प्रसन्न होतं व चुका होत नाही व लवकर सामान वगैरे आपल्या जागच्या जागी भेटतं. तर हे चिकन आणलं आहे मी. आणि ह्या व्हिडिओला मी चालू असतानाच व्हॉइस ओव्हर दिला होता, पण टाईम लॅप्सेस फास्ट फॉरवर्ड मध्ये शूट केल्यामुळे गेलं सगळं आवाज. त्यामुळे आता मी बाहेरून व्हॉइस ओव्हर देते. तर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे 2 ते 3 पाण्यातून. आता आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया. चिकनला मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे. मग चिकनची जी चव आहे ती अतिशय छान लागते. तर ह्याच्यात मीठ घातलं आहे, मी हळद घालते, ह्याच्यात मीठ घातलंय, मालवणी मसाला, हळद, ही आलं लसूण टोमॅटो हिरवी मिरचीची पेस्ट व लिंबाचा रस घालून व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर मॅरिनेशनसाठी तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. मॅरिनेशन होईपर्यंत तुम्ही जे आपलं मालवणी खोबऱ्याचं वाटण आहे ते करू शकता. मला जरा घाई होती त्यामुळे मी लगेच फोडणीला तेल तापवून ठेवते. ही त्रिपलीची कढई आहे त्यामुळे ही तापायला वेळ लागतो. त्यामुळे तोपर्यंत मी दुसरी कामं करून घेत होती. आता इथे एका बाजूला ठेवलं आहे मी गरम पाणी. कारण चिकनमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं. समजा तुम्ही सुकं चिकन वगैरे करायचं असाल तर त्याला पाणी सुकतं तेच घातलं तरी चालेल. आणि चिकनचा रस्सा बनवायचा असेल तर गरम पाणी घालायचं. त्यामुळे मसाल्याची चव आहे ती जशा तशी राहते. तर कांदा टोमॅटो मी आधीच चिरून घेतला होता. तर कांदा टोमॅटो आणि दालचिनीचं पान घालून फोडणी दिली चिकनला. आणि एका बाजूला म्हटलं ते कांदा टोमॅटो शिजेपर्यंत मी सुकं खोबरं हे करून वाटण तयार करून घेतलं. तर सुकं खोबरं आणि कांदा चिरून घेतला आणि ह्यात जर असं किंचित आलं आणि लसूण पण घालते आणि वाटण तयार करून घेते. तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता. त्यात 2 लवंगा घालते, 1 काळी मिरी घालते आणि वाटण तयार करून घेते. आता गॅस मी बंद केला होता तोपर्यंत तो गॅस चालू केला आहे आणि दुसरा गॅसवर तवा ठेवला आहे खोबऱ्याचे वाटण तयार करायला. तर मस्तपैकी कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. आता मी फोडणीला घालते मालवणी मसाला घरचा आणि चिकन मस्त घालून 5 ते 10 मिनिटं परतून घेते. आणि एका बाजूला करते खोबऱ्याचं वाटण. तर कांदा घातला आहे त्याच्यात, जरासं किंचित आलं, कारण आलं लसूणची पेस्ट आम्ही आधीच केली होती. पण खोबऱ्याच्या वाटणाची अजून चव वाढण्यासाठी त्याच्यात जरासं आलं, एखादी काळी मिरी आणि 2 लवंगा ताज्या घातल्या की खोबऱ्याचं वाटणही चांगलं तयार होतं. तसा वरून चिकनमध्ये गरम मसाल्याची पावडर मी घालणार आहे आणि त्यामुळे ह्याच्यात घालताना जरासं घालते. आता लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेऊया. आता चिकन शिजू दे आपलं 5 मिनिटं. तोपर्यंत एका साईडला खोबरं भाजून वाटण तयार करून घेऊया.
आता मी इथे कांदा खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते मिक्सरला लावून घेते आणि मध्ये मध्ये चिकन पण शिजवून बघते. आणि चिकनमध्ये आता 5 ते 7-8 मिनटं झालेली, पाणी सुटलेलं. आता मी ह्याच्यात गरम पाणी घालून घेतलं आहे आणि हे आहे आपलं खोबऱ्याचं वाटण. आता त्याच्यात पाणी घालून मिक्सरला लावून बारीक करून घेते. चपात्या मी आधीच बनवून ठेवल्या होत्या, तर आता म्हटलं भात लावून घेऊया. सो आता मी भात लावून घेते कुकरला. तांदूळ स्वच्छ धुवून भात लावून घेऊया गरमागरम. व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास माझे व्हिडिओ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. आता मी कुकर लावून घेते. आता चिकन शिजेपर्यंत जी भांडी जमली होती ती लगेच घासून घेते, म्हणजे आपला ओटा वगैरे स्वच्छ होईल व कचरा होता तो डस्टबिनमध्ये टाकते, ओला कचरा, सुका कचरा. आता आपलं चिकन शिजलंय का बघूया. चिकन शिजलंय. आता मी आपलं जे खोबऱ्याचे वाटण होतं ते घालते व चिकन शिजू देते. जरासं पाणी घालते आवश्यकनुसार. वर आता बारीक बघते मीठ लागलंय का, मीठ जरा कमी वाटते, सो आता मीठ घालते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला, मालवणी गरम मसाला, तो घालून छान अशी चिकनला उकळी येऊ देते. गॅस मी बंद केला. आपलं सुंदर चिकन आपलं रेडी आहे. ना त्यांनी आता इव्हिनिंगला ठरवलेले की मस्त बटाटा भजी भाजूया. आणि काय झालंय, आता मी परत फास्ट फॉरवर्ड त्या मोडमध्ये टाईम लॅप्सचे मोड असतो त्याच्यात शूट केल्यामुळे काय झालंय की व्हिडिओला व्हॉल्यूम जे मी बोलत होते प्रत्यक्षात ते येत नाही आहे. व्हिडिओमध्ये काही व्हॉल्यूम येत नाही आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय. आता इथे बटाट्याची साल काढून घेते व बटाटे चिरून घेते भज्यांसाठी. व बारीक चिरलेली कोथिंबीर पाण्यात टाकून देते, म्हणजे काय होतं आपले काळे पडणार नाही जोपर्यंत आपण बेसनचं बॅटर तयार करतो, तेल गरम करतो तोपर्यंत. आणि घरी म्हटलं पावसाची छान अशी संध्याकाळची भजी भाजूया, असा भज्यांचा बेत केला होता मी. इथे मी तेल गरम करत ठेवलंय कढईत आणि इथे बेसन घेतलं, त्यामध्ये कोथिंबीर घातली, मीठ, मसाला. आणि हा जो मसाला आहे तो मालवणी मसाला आहे, पण रोजचा आपला गरम मसाल्याचा नाही आहे, फिश मसाला असतो, नुसत्या मिरची धनेपूरची पूड, तो वाला मसाला आहे. म्हणजे त्याच्यात मिरची, हळद, धनेपूर सगळंच आहे, त्यामुळे वेगळं असं मी घातलं नाही. आणि व्यवस्थित आता गुतळ्या सोडेपर्यंत आपल्याला बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे, पातळ केल्यामुळे भजी तेलकट होणार, ऑइल सोकणार व जास्त जाडही करायचं नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. जरासं मीठ घालायचं आहे व आता ह्या कापं काढली आहेत त्याला असं मीठ लावलं आहे. व दुसरं काही मी प्लेट घेत बसली नाही भांडी लोळवायला. तेच जे आपलं हे असतं चॉपिंग बोर्ड त्याच्यावरच ठेवलं आहे आणि एका बाजूला टिश्यू पेपर ठेवले तव्यावर. आता आपण जर असं तेल टाकून बघूया कढईत की तेल तापलंय की नाही बघूया. बेसन आलंय त्यामुळे तापलंय. आता गरमागरम मस्तपैकी भजी भाजून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूने. तर दोन्ही बाजूने भाजते मी व दोन्ही बाजूने भजी भाजून घेते. आता इथे आपली गरमागरम भजी तयार आहेत. आता अशा पद्धतीने बाकीची भजी पण भाजून घेते.
इथे माझा मुलगा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा सांगत होता, पण अनफॉर्च्युनेटली ह्या व्हिडिओमध्ये ते व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम झाल्यामुळे शूट झालं नाही. आता मी बाकीची भजी पण भाजून घेते, प्लस हा चिकनचा रस्सा बनवलेला, आणि आता इव्हिनिंगच्या वेळी मी चपात्यांचं पीठ मळून ठेवलं आहे. सो आता मी चपात्या करणार भजी भाजून झाल्यावर, आणि बाकीची कामं आवरून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.